प्रीमियर प्रो मध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकण्याचा आजचा दिवस आहे 5वा। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा ते पाहिलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कट कसा करायचा ते पाहणार आहोत आणि इफेक्ट कंट्रोल पॅनल विषयी पण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ घ्यायचा आहे तो आपल्याला सिंपली इथून ड्रॅग आणि ड्रॉप करायचा आहे, किंवा तुम्ही डबल क्लिक करून सोर्स पॅनल मध्ये पण घेऊ शकता। इथून तुम्हाला जितका व्हिडिओ पाहिजे तितका घेऊ शकता। इथून या दोन एरोने तुम्ही जितका तुम्हाला व्हिडिओ लागतोय तितका तुम्ही इथून घेऊ शकता आणि तो पण सिंपली ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता। जर तुम्हाला फक्त ऑडिओ लागत असेल तर तुम्ही इथून ऑडिओ पण घेऊ शकता। जर व्हिडिओ लागत असेल तर सिंपली या व्हिडिओ साइन वर जाऊन तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता। जर तुम्हाला दोन्ही पाहिजे नसेल तर तुम्ही सिंपली स्क्रीन वरून ड्रॅग आणि ड्रॉप करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ऑडिओ पण येईल आणि व्हिडिओ पण येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ इथून कट करायचा असेल तर तुम्हाला सिंपली या ब्लेडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ब्लेडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिथून व्हिडिओ कट करायचा आहे तिथं तुम्हाला एक कट करायचा आहे। कट केल्यानंतर परत सिलेक्शन टूल वर जाऊन जो व्हिडिओ राईट साइडला क्लिक करून तुम्ही क्लिअर करू शकता, किंवा राईट साइडला जाऊन तुम्ही रिपील डिलीट करू शकता, किंवा सिंपली तुम्ही ही प्रोसेस न करता तुम्ही जितका व्हिडिओ तुम्हाला कट करायचा आहे तितकं तुम्ही इथून ओढू पण शकता, जेणेकरून मागचा व्हिडिओ तुमचा डिलीट होऊन जाईल। तर मित्रांनो, आपण इफेक्ट कंट्रोल पॅनलचा उपयोग काय आहे ते पाहू। पोझिशन वर जाऊन तुम्ही व्हिडिओची पोझिशन चेंज करू शकता, किंवा स्केल वर जाऊन तुम्ही व्हिडिओची स्केल झूम किंवा झूम आउट करू शकते, आणि हे रोटेशन तर तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा।